नमस्कार. बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज मार्गशीर्ष अमावस्या, ठीक आहे, तर सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे भक्तांनो, ठीक आहे. तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, तर सर्वांनी ऐका, ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, हिंदू पंचांगात अमावस्या तिथीला, अमावस्येच्या वेळेला विशेष असे धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या वेगवेगळ्या कारणांसाठी पूजनीय मानली जाते. मात्र मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अधिक पुण्यदायी समजली जाते. या अमावस्येला पितृतर्पण, स्नानदान आणि जप तप केल्यास विशेष फळ प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे भक्तांनो, अशी तुम्हाला माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये जय महालक्ष्मी बाळमामाच्या नावाचा घोष करायला विसरू नका. भक्तांनो, हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार 19 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 4:49 सुरू होईल, म्हणजेच थोडक्यात 5 वाजता. ही तिथी शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:12 असेल. तर भक्तांनो, उदय तिथीनुसार ही अमावस्या उद्या म्हणजेच आज रोजी केली जाईल. या दिवशी अनेक भाविक नदीस्नान, दानधर्म, पितृपूजन आणि विशेष विधी पूजा करतात. लक्षात ठेवा, मार्गशीर्ष अमावस्या हिंदू धर्मात एक अनन्यसाधारण महत्त्व असलेला दिवस आहे. हा दिवस भगवान विष्णूची आराधना, आत्मशुद्धी आणि दानपुण्य करण्यासाठी समर्पित आहे. मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत वर्णन केलेलं आहे भक्तांनो. त्यांनी कुरुक्षेत्रात अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेचं उपदेश देताना सांगितलेलं आहे, मासांना मार्गशीर्ष होम, म्हणजेच मी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे. अमावस्येचं महत्त्व त्यामुळे आणखी वाढत असतं, कारण हा भगवान विष्णूच्या प्रती आपली आस्था व्यक्त करण्यात सर्वांचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. भगवान कृष्णांनी विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पापांचा नाश होतो. तसेच सर्व इच्छा, सगळ्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या देखील भक्तांनो पूर्ण होतात. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होते भक्तांनो, ठीक आहे. इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची आणि अंतिम अमावस्या असणार आहे आणि म्हणून या अमावस्याला अधिकच महत्त्व दिलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जातं भक्तांनो. ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे भक्तांनो. या परंपरेनुसार आपल्या सर्व भक्तांना वागायचं आहे, राहायचं आहे. परंतु प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करणे शक्य नसेल भक्तांनो, तर कमीत कमी मार्गशीर्ष अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा आपल्या हातून घडलीच पाहिजे आणि ही पूजा झालीच पाहिजे भक्तांनो. मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा करतात भक्तांनो, भाविक भक्त. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत. उद्या 2025 म्हणजेच भक्तांनो, आज 2025 वर्षातील शेवटचा मार्गशीर्ष अमावस्याला सकाळी उठल्याबरोबर भक्तांनो घरच्या उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय भक्तांनो राहणार नाही. ही एक वस्तू ठेवल्यानंतर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे, अशी कोणती जी वस्तू आहे ती आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे भक्तांनो.
हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, कोणत्या टायमामध्ये करत आहे, कशी, अशी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती बघताना तुम्ही नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय श्री हरी विष्णू आणि श्री सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामाच्या नावानं चांगलं असं नक्की लिहून पाठवा. तर हा उपाय आपल्याला आज पहाटेपासून म्हणजे 4 वाजेपर्यंत तुम्हाला ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर भक्तांनो ठेवायची आहे. आणि असे काही अजून 2 प्रभावी आपण बघणार आहोत जे आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. ज्या घरात हा एक उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो भक्तांनो. माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये टिकून राहते. हा जो उपाय आहे तो सर्वांनी करायचा आहे भक्तांनो. आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सर्व उपाय केल्यावर भक्तांनो कौटुंबिक विचार, कुटुंबामध्ये सकारात्मक जे काही विचार असतील ते येतील, लक्षात ठेवा. कारण भक्तांनो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष हा महिना धनाची देवी माता लक्ष्मीला अत्यंत प्रभावी आहे आणि अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित असते. म्हणून भक्तांनो, म्हणून आपण दिवाळीचा लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशीच करत असतो भक्तांनो, सगळ्यांच्या ध्यानात असेलच. तसेच भक्तांनो त्याचबरोबर शुक्रवार हा देखील देवी लक्ष्मीला अत्यंत महत्त्वाचा दिवस मानलेला आहे आणि त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी लक्ष्मी जास्त काळ टिकावी त्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून जर आपण आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणींना तुम्हाला पुढे जावं लागत असेल, समोर जावे लागत असेल, तर कायम तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील, तर तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरात प्रगती होत नसेल, घरात पैसा टिकत असेल, घराबी जास्त प्रमाणात गरिबीच्या दिशेने वाटचाल करत असेल, तर भक्तांनो एखादा उद्योग व्यवसाय तुमचा असेल, त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी, काही प्रॉब्लेम्स येत असतील, प्रश्न येत असतील, मोठे मोठे व्यवस्थित चालत नसेल, तर भक्तांनो घरामध्ये पैसा आलेला असून पैसा घरामध्ये टिकत नसेल, तो काही ना काही कारणाने, काही ना काही कामाने तो घरात निघून जात असेल, म्हणजे घरामध्ये पैसा हा स्थिर नसेल, राहत नसेल, तर भक्तांनो या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नाही. आता आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैशाचा असणे असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती, समृद्धी, ऐश्वर्य, सकारात्मक विचार असणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. किंवा आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे, एक प्रकारचा आनंदाचं आणि चांगलं वातावरण असणं देखील खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे भक्तांनो. म्हणून आपल्याला पैसा तर हवाच आहे, परंतु पैशासोबतच घरातील वातावरण देखील सकारात्मक विचाराच्या दृष्टीने असलं पाहिजे, अनुकूल असलं पाहिजे, तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा मार्गशीर्ष अमावस्येला भक्तांनो करायचा आहे. हा उपाय केल्यावर आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील वादविवाद, भांडणे, अडचणी, काही तुमच्या प्रश्न असतील, घरातील जे काही आजारपण असेल तर ते 100% निघून जाते, दूर जाईल. तसेच आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोषाचा त्रास हा देखील या उपायाने कमी होईल, दूर होत जाईल. पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतील, लक्षात ठेवा. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा जो उपाय तुम्ही केला तर पितृसुद्धा आपल्यावरती खुश होतील, प्रसन्न होतील आणि आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वादसुद्धा देत असतील, लक्षात ठेवा. कारण भक्तांनो अमावस्या कितीही सुद्धा आपल्या पितरांना समर्पित असते, त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेला उपाय हा कधीही वाया जात नाही. हा उपाय फायदेशीर ठरत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आवर्जून हा उपाय भक्तांनो करा. त्या उपायांचा आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात आणि म्हणून आपण जे काही उपाय बघणार आहोत तर ते
आज अमावस्येला आवर्जून करावे. आज अमावस्या आहे, लक्षात ठेवा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडं गोमूत्र आणि खडे मीठ टाकायचं आहे. तुम्हाला हे सर्व टाकून आंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. थोडं गंगाजल असेल तर गंगाजलाची थेंब टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्यानंतर खूप महत्त्वाचं स्थान आहे. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत. देवघरातील देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून पूर्ण घ्यायची आहे. आणि बघा, अमावस्येच्या दिवशी आपलं देवघर आणि आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व असतं. घरातील जाळी जळमाटे काढून आपण आपलं पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्यता, नकारात्मक जे काही विचार, वाईट शक्ती, भूतबाजा काही आपल्या घरावरती कोणी करणी केलेली असेल तर ते 100% निघून जाते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी भक्तांनो आपलं संपूर्ण घर स्वच्छ करण्याला खूप महत्त्व आहे. तसेच आपलं घर जे आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे. आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, गोमूत्र, खडे मीठ आणि थोडासा कापूर टाकून तुम्हाला तुमच्या घराची जी फरशी आहे तर ती तुम्हाला साफ करायची आहे, धुवून काढायची आहे. यामुळे घरात असणारी इडापिडा, नकारात्मक वाईट शक्ती, दारिद्र्यता, अलक्ष्मी निघून जाईल. तसेच घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सुखसुमय स्वरूपात वास करत असते. आणि यामुळे घरातील फरशी या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. आता नंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू ठेवायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे. हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, घराच्या उंबरठ्यावरती आणि उंबऱ्याच्या बाहेर हाताने शिंपडायचं आहे. आणि नंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे बाहेरचं जी काही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होऊन जाते, घरामध्ये येऊ शकत नाही. वाईट शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही, दूर निघून जाते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती, वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो. आणि ही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून असं पाणी जे आहे तर ते आपल्या उंबरठ्यावरती शिंपडून स्वच्छ पुसून काढायचं आहे. नंतर बघताना तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे. कारण मार्गशीर्ष अमावस्या जी आहे आणि आपण अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करत असतो. आता हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांना माहीतच आहे. एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं हळद टाका, थोडंसं पाणी टाका किंवा गोमूत्र टाका, त्याची पेस्ट बनवायची आहे. नंतर तुम्हाला हे जे लेपन आहे ते लेपन मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती लावायचं आहे, ठेवायचं आहे किंवा करायचं आहे. नंतर तुम्हाला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडासा कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. आणि भक्तांनो, हा गंध तयार करून तुम्हाला जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला उंबरठ्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. आणि हे स्वास्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे. नंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. ही पावलं जर तुम्हाला शक्य असेल तर कुंकवाने काढा, नसेल तर लाल रंगाची जी रांगोळी आहे तर तिने तुम्हाला जी लक्ष्मीची पावलं आहेत तर ती उंबरठ्यावरती काढायची आहेत. उंबरठ्यावरती काढायचे आहेत. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि मोहरीचे तेल असेल तर मोहरीचे तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल आहे
ते तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून दिव्याला तांदळाचा आसन देऊन हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दिवसभरामध्ये केव्हा तुम्ही हा दिवा लावला तर तो दिवा कमीत कमी 2 तास तरी ठेवत राहावा. इतकं तरी तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. दिवा लावला आणि लगेच 5 मिनिटानंतर विझला असं करू नका. जास्त तेल घाला. यानंतर तुम्हाला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये भक्तांनो तुम्हाला थोडं मुठभर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. नंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाबरोबर बाहेरच्या बाजूला तुम्हाला ती ठेवायची आहे. तिथे आपण उजव्या बाजूला दिवा लावावा तर तिथे तुम्हाला ती वाटी तिथे ठेवायची आहे. त्यावेळी दिवा तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. त्यावेळेस ही चणा डाळ आणि गुळाची वाटी तुम्ही तिथे ठेवायची आहे. कमीत कमी तुम्हाला ही वाटी तिथे 2 तास तरी ठेवली पाहिजे. नंतर ती वाटी तेथून उचलायची. थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि तुमच्या घरी गाय असेल तर गायला हळद कुंकू लावा. चणा डाळ किंवा गुळाची जे खडा आहे तर तो तुम्हाला तिला गायीला खाऊ घालायचा आहे. किंवा शेजाऱ्यांची गाय असेल तरी तिला देखील तुम्ही खायला घातलं तरी चालेल भक्तांनो. तुमच्या दारावर गाय येत असेल तर तिला देखील तुम्ही खाऊ घालू शकता. बघा, गायीमध्ये 33 कोटी देवतांचे वास असतात. गायीला लक्ष्मीचे रूप मानलं जातं आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. जेव्हा तुम्ही ही वस्तू गायीला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावरती भक्तांनो त्यावेळेस लक्ष्मी तुमच्यावरती खूप खुश होते, प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते. तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात. त्याचबरोबर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यापाशी तुम्हाला संपूर्ण रात्रभर, दिवसभर एक छोटा तांब्या असेल तर तो भरून तुम्हाला पाण्याचा ठेवायचा आहे. कारण बघा, ह्या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात आणि आपल्या घराच्या बाहेर ते थांबलेले असतात. म्हणून तिथे तुम्हाला एक छोटासा तांब्याचा कलश असेल तर तो पाण्याचा भरून आवर्जून ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं. आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य नांदावे, घरातील सर्व वाईट गोष्टी निघून जाव्या यासाठी आपल्याला एक स्वस्तिक त्या प्रवेशद्वारावरती काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळदी कुंकू जे आहे तर ते त्याला समर्पित करायचं आहे, लावायचं आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पिवळ्या झाडाखाली किंवा मुख्य दरवाजावरती दिवा हा लावायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, मनापासून करायचा आहे भक्तांनो. हा उपाय केल्यावरती सुद्धा घरातील प्रखर पितृदोष लांब निघून जातात, दूर निघून जातात. तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि लावावा सुद्धा, लक्षात ठेवा. प्रयत्न करून मनापासून लावावा. त्याचबरोबर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी दुपारच्या वेळी केव्हा तुम्हाला जमेल तेव्हा, शक्य होईल तेव्हा देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तर तो आवर्जून वाचायचा आहे, मनापासून वाचायचा आहे. असं केल्याने पूर्वजनांचा मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात. घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात भक्तांनो. म्हणून तुम्ही ही एक सेवा देखील आज सकाळपासून, अमावस्या आहे तर सकाळपासून ही उपाय करायचा आहे. तसेच मार्गशीर्ष अमावस्याला दानाला खूप जास्त महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला दान होईल तर ते तुम्हाला करायचं आहे भक्तांनो. या दिवशी तुम्ही गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला काळे तेल, धान्य किंवा वस्त्र, कपडे दान केले तर तुम्हाला हा उपाय सिद्ध, पितरांना शांती मिळते, लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर. त्याचबरोबर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याचा नियम भक्तांनो आहे. या दिवशी तुम्ही जवळच्या शनी मंदिरात जाऊन काळे तीळ आणि तेल हे जे आहे तर ते तुम्ही दान करू शकता. यामुळे शनिदेवाच्या कृपेने तुमच्या भविष्याला पुढील वाटचालीस लाभ मिळू शकतो
आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट समस्या सुरू आहेत, ज्या काही अडचणी सुरू आहेत किंवा जर साडेसाती सुरू असेल तर त्यांना मार्ग मिळू शकतो चांगला आणि तुमची भरभरवून प्रगती व्हायला चालू होते, सुरुवात होते. तसेच या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला तेलाची चपाती खाऊ घाला. मोहरीचं तेल असेल तर ते तेल लावा, नसेल तर ते तुम्ही साधं तेल लावलं तरी चालेल भक्तांनो. अशी चपाती तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांना खायला घातल्याने घरातील पितृदोष हा पूर्णपणे संपुष्टात होतो. तर या काही सेवा, काही प्रभावी उपाय आणि इम्पॉर्टंट माहिती तुम्ही हा उपाय या दिवशी केल्यानंतर, या वेळेत केल्यानंतर भक्तांनो तुमच्या कुटुंबातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भक्तांनो कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला उपयुक्त वाटला असेल भक्तांनो, तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि भक्तांनो पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा. ठीक आहे. आणि जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जय महालक्ष्मी. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.